नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माधुरी ताम्हाणे देव यांचा एक सुंदर असा ललित लेख. मला खूप आवडला, तुम्हालाही नक्की आवडेल. लेखाचं शीर्षक आहे हरवणे सापडणे. सोनेरी रंगाचं टोपण असलेलं काळ्याभोर रंगाचं एक जुनं देखणं महागाचं फाउंटन पेन माझ्या वडिलांच्या कपाटातून मला नेहमी खुणावत असे. आपण त्या पेनानं छानसं काहीतरी लिहून बघावं असं मला वाटत असे. पैसे देऊनही आता असं पेन मिळणार नाही असं बाबांचं मत होतं. त्यांचं ते फार आवडतं पेन होतं. पण मग 7वी-8वीत गेल्यावर मला फार आवडतं म्हणून ते पेन त्यांनी मला दिलं. आणि कसं कोण जाणे, एका शनिवारी सकाळी शाळेतून परत येताना ते पेन माझ्या दप्तरातून रस्त्यात खाली पडलं, हरवलं. पेन हरवलं म्हणून बाबा मला रागावतील ही माझी भीती नव्हतीच, तर बाबांचं आवडतं पेन आपल्या हातून हरवल्याचं आणि बाबांना त्याचं वाईट वाटेल याचं मला मात्र दुःख होत होतं. पेन हरवल्याचं कळल्यावर बाबा मला म्हणाले होते, रस्त्यात पडला असेल तर मिळेलही कदाचित, आणि समज जर नाही मिळालं ना तर तू मोठी झालीस की यापेक्षा सुंदर पेन तू माझ्यासाठी आण. अशी कोणती गोष्ट कायम टिकते बेटा. त्यांच्या या वाक्यामुळं पेन हरवल्याच्या दुःखापेक्षा हरवलेलं पेन परत मिळू शकतं हा आशावाद आणि आपण मोठे झाल्यावर बाबांसाठी सुंदरसं पेन आणू शकू हा बाबांनी दाखवलेला विश्वास मला उमेद देऊन गेला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना शाळेत सोडून परत जाणाऱ्या एका पालकांना हे पेन रस्त्यात मिळालं आणि त्यांनी ते शाळेच्या ऑफिसमध्ये जमा केलं. हरवलेलं पेन मला परत मिळालं. वस्तू हरवणे ही कोणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकणारी एक घटना असते. आपल्या चुकीमुळं वस्तू हरवली की एक प्रकारची चुटपुट लागून राहतेच ना. काहीसं अपराधीही वाटतं. वस्तू मौल्यवान असेल तर ती आठवण कायमच स्मरणात राहते. अशावेळी वस्तू हरवणाऱ्या माणसाला धांदरटच असतो, बेफिकिरेस अशी विशेषणं लागू शकतात आणि ती जास्त दुखावणारी असतात. हरवणाऱ्याचा पुढे वाद घालण्याचा किंवा आपली चूक कशी नव्हती हे सांगण्याचा हक्क जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. आणि जर आपली चूक असेल तर गप्प बसण्याला पर्यायच नसतो. हरवणं या अनुभवाला इतरही सकारात्मक बाजू असतात हे मला माझ्या बाबतीत घडलेल्या पेन हरवण्याच्या घटनेवरून कळलं. लोक चांगले असतात. शाळेच्या आवारात मिळालेलं पेन त्यामुळंच तर परत मिळू शकलं. हा चांगुलपणावरचा विश्वास तर वाढलाच, पण तो मोठी झाल्यावर माझ्यासाठी एक सुंदर असं पेन आण या बाबांच्या शब्दांनी पेन हरवण्याच्या बदल्यात मला एक स्वप्न बक्षीस दिलं. मोठी झाले की माझ्या पहिल्या पगारातून कमाईतून बाबांसाठी एक किमती पेन विकत घेण्याचं स्वप्न त्यानंतर मी कायम बघितलं आणि ते पूर्ण झाल्याचा आनंदही घेतला बरं का. वस्तू हरवण्याला अशा कितीतरी बाजू असतात. लाकूड तोडायची कुऱ्हाड लाकडं तोडताना विहिरीत पडली म्हणजे हरवलीच. देवानं त्याला त्याच्या लाकडी कुऱ्हाडीबदली सोन्याची चांदीची कुऱ्हाड देऊ केली, पण प्रामाणिक लाकूड तोड्यानं ती नाकारली. मग देवानं त्याला त्याची हरवलेली कुऱ्हाड तर दिलीच, पण सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणूनही दिली. बालपणी ऐकलेली ही भाबडी गोष्ट खरी वाटो न वाटो पण प्रामाणिक असण्याचा संस्कार करते इतकं मात्र नक्की.
इथे मला विशेषत्वानं आठवते ती फ्रान्स काफ्का यांची गोष्ट. आवडती बाहुली हरवली म्हणून रडणारी एक लहानशी गोड मुलगी तुमच्या माझ्यासमोर येऊन उभी राहिली तर आपण काय करू? आपण तिची समजूत काढू, तिला नवीन बाहुली आणून देऊ. पण फ्रान्स काफ्कानं तसं नाही केलं. काफ्का हा जर्मन कथा कादंबरीकार होता. बर्लिनच्या पार्कमध्ये फिरत असताना त्याला बाहुली हरवली म्हणून रडत असलेली एक छोटी मुलगी भेटली. त्या दोघांनी मिळून बाहुली खूप शोधली, पण बाहुली मिळाली नाहीच. काफ्कानं या छोट्या मुलीला दुसऱ्या दिवशी परत बाहुली शोधण्यासाठी पार्कमध्ये बोलावलं. दुसऱ्या दिवशी काफ्कानं या छोट्या मुलीला बाहुलीनं लिहिलेलं एक पत्र दिलं. त्यात बाहुलीनं लिहिलं होतं की ती जगप्रवासाला चालली आहे आणि ती या प्रवासाचं वर्णन पत्रातून नियमितपणे या छोट्या मुलीला लिहित राहील. अशा रीतीनं काफ्कानं बाहुलीच्या नावानं लिहिलेल्या जगप्रवासाच्या साहस कथांना सुरुवात झाली. काफ्का ही पत्र स्वतः त्या मुलीला वाचून दाखवत असे. त्या पत्रातील साहसकथा आणि संभाषणं त्या मुलीला आवडू लागली. नंतर बऱ्याच दिवसांनी काफ्कानं प्रवास करून बर्लिनला परत आलेली बाहुली, म्हणजे त्यानं विकत आणलेली ती बाहुली छोट्या मुलीला दिली. ही माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही आहे, मुलगी म्हणाली. काफ्कानं तिला दुसरं पत्र दिलं, ज्यामध्ये बाहुलीनं लिहिलं होतं, माझ्या प्रवासानं मला बदललं आहे. चिमुरडीनं हरवलेली बाहुली मिळाली म्हणून आनंदानं तिला मिठीच मारली. ती बाहुली घरी नेली. बाहुली हरवण्याच्या निमित्तानं छोट्या मुलीनं पत्रातून जग बघितलं. काफ्काच्या मृत्यूनंतर आता वयानं काहीशी मोठी झालेल्या या मुलीला बाहुलीच्या खोक्यात एक पत्र सापडलं. काफ्कानं स्वाक्षरी केलेल्या छोट्या पत्रात लिहिलं होतं, तुम्हाला जे आवडतं ते कदाचित कधी हरवलं जाईल, पण दुसऱ्या मार्गानं ते नक्कीच परत येईल. काफ्काची गोष्ट इथं संपते. हरवलेलं बालपण, हरवलेलं प्रेम, हरवलेलं रूप, असे प्रश्न जर आपल्याला पडले ना, तर त्याची उत्तरं निसर्ग आणि ऋतू देत असतात. ऋतूंना परत बहर येत असतात. आणि बालपण मुलं नातवंड यांच्या रूपात आजूबाजूला वावरत असतं. आणि आयुष्यातील प्रेम कधीच दूर गेलेलं नसतं. अहो, आपली माणसं असतातच आपल्या अवतीभवती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. हे एकदा कळलं की मग हरवणं आणि सापडणं हा केवळ ऊन सावलीचा खेळ भासतो. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला हा ललित लेख? माधुरी ताम्हाणे देव यांचा हा लेख मला तर खूप आवडला, म्हणून तर मी तुम्हाला वाचून दाखवला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. दिवाळी आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. घर आवरताना, दिवाळीची साफसफाई करताना तुमची हरवलेली वस्तू कदाचित सापडली असेल. तो आनंद आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. बरं आहे तर भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.